नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज या रताळ्याचे चिप्स बनवणार आहे. तर यासाठी इथं रताळे धुवून घेतलेत. आता याला वरचं साल काढून घ्यायचंय. आता या रताळ्याचं सर्व मी वरचं साल काढून घेणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता ही दोन्ही बाजू थोडं थोडं काढून घेतलेलं आहे. आता इथं चिप्सच्या किसणीवर चिप्स बनवून घ्यायचे. आता बघू शकता एकदम छान असे पातळ असे चिप्स तयार झालेले आहेत. आता सर्व चिप्स मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर एकदम छान कुरकुरीत असे चवदार चिप्स लागतात. आता गॅसवर कढई ठेवली. आता याच्यात तेल टाकायचे. आता इथं तेल गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये चिप्स तळून घ्यायचे. तर चिप्स एकदाच न टाकता एक एक टाकून घ्यायचे तेलामध्ये. तर एकदम छान असं कुरकुरीत तळतात. यासाठी आता जेवढे या तेलामध्ये चिप्स बसतील एवढे तळण्यासाठी टाकून घ्यायचे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि छान असं कुरकुरीत तळून घ्यायचे. याआधी मी रताळ्याचा चिवडा टाकलेला आहे रेसिपी चॅनलवर. तर एकदा नक्की बघा. तर एकदम छान असा चिवडा पण झालेला होता. आता ही चिप्स तळून झालेले आहेत बघू शकता. आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. आता शेंगदाणे एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. शेंगदाणे जर आवडत नसेल तर नुसते चिप्स बनवले तरी चालते. आता दुसरी बॅच याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मी. तर अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि एकदम छान असे चिप्स तयार झालेले आहेत कुरकुरीत. आता याला याच्यावरून लाल तिखट, मीठ आणि टोमॅटो पावडर टाकून घ्यायचे. आता इथे बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे मी आणि हे मिक्स करून घ्यायचे हाताने. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.